नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 18 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजच्या चालू घडामोडींचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पहिला प्रश्न बघा, 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या दोन राष्ट्रीय महामार्गाविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 11,000 कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले? याचं अचूक उत्तर आहे द्वारका एक्सप्रेसवे आणि UR2. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्र्यांनी कोणत्या प्रदेशाला दिली दिलासा ज्यामुळे सोनीपत ते दिल्ली विमानतळ 45 मिनिटात पोहोचणे शक्य झाले? याचं अचूक उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या उत्पादनांच्या किमती 10% कमी करण्याचा प्रस्ताव दिला? याचं अचूक उत्तर आहे कपडे, घी, मक्खन, AC, सिमेंट, ऑटोमोबाईल. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारच्या नवीन GST स्लॅबनुसार 12% मध्ये असलेल्या किती टक्के वस्तू आता 5% स्लॅबमध्ये येणार आहेत? याचं अचूक उत्तर आहे 99%. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राजकीय नेत्यांनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा सुरू केली? याचं अचूक उत्तर आहे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या स्टील उत्पादनावर सेफगार्ड ड्युटी लागू केली? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फ्लॅट इस्पात उत्पादने. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे? याचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश, गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेश. अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. निम्नलिखितपैकी कोणत्या देशात 18 ऑगस्ट 2025 रोजी पुरामुळे बचाव कार्य सुरू होते? याचं अचूक उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय शेअर बाजारासाठी कोणती तारीख महत्त्वाची असून मोठा ट्रेंड शिफ्ट अपेक्षित आहे? याचं अचूक उत्तर आहे 21 आणि 22 ऑगस्ट. 18 ऑगस्ट 2025 रोजी किती IPO कंपन्यांनी 3,185 कोटींचा निधी जमवण्यासाठी सूचना दिली? याचं अचूक उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी UP हायकोर्टाने कोणत्या कर्मचाऱ्यांचे वेतन वसुली आदेश रद्द केले? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी पोलीस कर्मचारी. 18 ऑगस्ट 2025 रोजी पश्चिम बंगालमध्ये कोणत्या गटाने मार्च काढण्यासाठी घोषणा केली? मोर्चा काढणे बेरोजगार शिक्षक. 13वा प्रश्न बघा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या उद्योगाला देशात नंबर 1 बनवण्याचा संकल्प केला? पर्याय स्टील उद्योग, दूध उत्पादन, लाकूड उद्योग, इलेक्ट्रिक वाहन उद्योग. याचं अचूक उत्तर आहे दूध उत्पादन, मिल्क कॅपिटल. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली विधानसभा कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाचा विचार करत आहे? पर्याय AI आधारित कार्यप्रणाली, ड्रोन वापर, डिजिटल मतदान प्रणाली, व्हर्च्युअल सभागृह. याचा अचूक उत्तर आहे AI आधारित कार्यप्रणाली. 18 ऑगस्ट 2025 रोजी बिहारमध्ये कोणता प्रमुख क्रीडा स्पर्धा होणार? याचं अचूक उत्तर आहे हिरो एशिया कप 2025. पुढचा प्रश्न बघा, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या विदेश सचिव विक्रम मिश्री कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते? अचूक उत्तर आहे नेपाळ. 18 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेच्या कोणत्या सत्राची सुरुवात झाली? याचं अचूक उत्तर आहे बघा मान्सून सत्र 2025. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या वस्तूवर GST मध्ये बदल मंजूर केला? कपडे, फुटवेअर आणि खाद्यपदार्थ. 18 ऑगस्ट 2025 रोजी SBI बँकेने कोणत्या वर्गासाठी नवीन कर्ज योजना सुरू केली आहे? याचं अचूक उत्तर आहे महिला उद्योजकांसाठी कर्ज. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या शहरात विशेष हवामान सतर्कता जाहीर केली? याचं अचूक उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्री मोदींनी कोणत्या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला? पर्याय स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय महामार्ग विकास, डिजिटल इंडिया, अटल मिशन मंजूर निधी. राष्ट्रीय महामार्ग विकास. पुढचा प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली ज्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाय अधिक प्रभावी होतील?
याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. टीकाकरण मोहीम वाढवणे, डिजिटल आरोग्य कार्ड, औषध वितरण केंद्र वाढवणे. पुढचा प्रश्न बघा. 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या राज्यात शिक्षण सुधारणा योजना वाढवली? याचं अचूक उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न. 18 ऑगस्ट 2025 रोजी भारताने कोणत्या देशाला व्यापार धोरणात प्राधान्य दिले? पर्याय आहेत अमेरिका, युरोपियन संघ, रशिया, कोणतेही नाही. याचं अचूक उत्तर आहे रशिया. आणि शेवटचा प्रश्न. 18 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोणत्या कार्यक्रमात भाषण झाले? पर्याय स्वतंत्र दिन समारंभ, विज्ञान परिषद, शिक्षण विभागाचा वार्षिक सत्कार, कोणतेही नाही. याचं अचूक उत्तर आहे कोणतेही नाही. अशा पद्धतीनं आज आपण 18 ऑगस्ट 2025च्या टॉप 25 घडामोडींचा या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.